नमस्कार. इन्स्टंट जिलेबीसाठी पाक तयार करतोय आपण. 2 कप साखर घेतली आहे मी. ह्याच्यामध्ये पाणी घातले आणि आता पाक तयार करायला ठेवूया. साखर बुडेपर्यंत पाणी घालायचं इथं. आपल्याला पाक एकतारी किंवा गोळीबंद करायचा नाही आहे. तर थोडंसं स्टिकी होईस्तोपर्यंत आपल्याला पाक तयार करायचा आहे. तर इथे मी आता फूड कलर घालते. शक्यतो फूड कलरच घालायचा. केशर घातलं तर ते खूप प्रमाणात घालावं लागेल आणि हवा तसा रंग येत नाही. तर त्याच्यासाठी मी इथं फूड कलरच वापरलेला आहे. पाकाला आता बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे पाक चिकट झाला आहे. तर आता गॅस बंद करूया. जिलेबीचं बॅटर तयार करतोय आपण. 1.5 कप इथे मी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे. तूप पातळ असलं तरीसुद्धा चालतं. आता हे दही आहे, हे खूप आंबट दही आहे आणि हे 1 चमचाभर आहे. चांगलं फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित फेटून हे पाणी आता आपण मैद्यामध्ये घालणार आहोत. थोडं थोडं करत घालायचं, म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित जमते. तर आहे अर्धा कप पूर्ण घातलेलं आहे मी. अजून थोडंसं आपल्याला पाव कप पाणी इथं घालायला लागणार आहे, म्हणजे पाव कपापेक्षा थोडं कमीच घालायला लागणार आहे. तर आता हे चांगलं फेटायचं हाताने आणि मग हळूहळू हे जे बॅटर आहे ते चांगलं चिकट व्हायला लागतो. ह्याला चांगली तार आली पाहिजे. हे बघा, ही कशी तार येते ना, असं हे थोडंसं 5-6 वेळेला उडवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये हवा चांगली जाते आणि जिलेबी छान हलकी होते, तयार होते. तर हे बघा, याप्रमाणे आपलं बॅटर तयार होणं खूप जरुरी आहे. आता मी याच्यामध्ये इनो घालते आहे. इनो कुठलाही घाला, लेमन घाला, प्लेन घाला. माझ्याकडे हा इनो होता, हा काला खट्टाचा आहे. तर ते एक पूर्ण पॅकेट सगळं त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे. छानपैकी इथे आता मिसळून घ्यायचं. त्याच्यामुळे फर्मेंटेशन होतं आणि फर्मेंटेशन झालं की इडलीला बऱ्यापैकी चांगला आंबूसपणा येतो. तर त्याच्यासाठी आता हे चांगलं फेटून घ्यायचं. आता आपल्याला जिलेबी तयार करण्यासाठी मी इथे एक कॉटन क्लॉथ घेतलेला आहे. त्याची चौकोनी घडी घालायची आहे आपल्याला. तर ह्याप्रमाणे आता मी ही बघा चौकोनी घडी घालत आहे. चौकोनी घडी घातल्यानंतर आपल्याला हा जो मध्यभाग आहे चौकोनी घड्याचा, तिथे हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथे चांगलं हाताने पिरगळून घ्यायचं चांगलं. त्याच्यामुळे बरोबर आपल्याला ह्या कापडाचा सेंटर मिळेल. तर आता हे बघा, व्यवस्थित पिरगळून घेतलेलं आहे मी आणि हा जे सेंटर आता आपल्याला मिळालेलं आहे त्याचं हे टोक आहे बघा. तर आता पुन्हा एकदा हे पसरून घ्यायचं कॉटन क्लॉथ. इथे आपल्याला बरोबर होल पाडायचं आहे. आता मी उदबत्ती इथे गरम केली आहे गॅसवरती आणि ह्या उदबत्तीने आपल्याला एक बारीक छोटं छिद्र पाडायचं आहे ह्याच्यामध्ये. बरोबर ते मध्ये येईल असं आपल्याला हे बॅटर आता घालायचं आहे. चारी बाजू गुंडाळून घ्यायचे आहेत आपल्याला. एक गाठोडं बांधल्याप्रमाणे आपण इथे हे सगळं मध्यभागी गुंडाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या होलमधून दाबलं की आपल्याला जिलेबी पडेल. मला प्रॅक्टिस नव्हती आधी, त्याच्यामुळे जिलेबी बघा छान गोलाकार पडत नाही आहे, थोडीशी वाकडी तिकडीच पडत आहे. पण प्रॅक्टिसने आपल्याला ही चांगली छान गोलाकार पाडता येते. जरी ही गोल झाली नसली, स्वीटमार्टसारखी जरी गोल झाली नसली, तरी जिलेबीची टेस्ट मात्र खूप विकतच्या जिलेबीप्रमाणेच आलेली आहे. आता आपल्याला ही थोडीशी या रंगापर्यंत तळायची आणि लगेचच आपल्याला पाकामध्ये घालायची. आपला पाक कोमट असणं खूप जरुरी आहे. अगदी खूप गरम नको, गरम असेल आपली जिलेबी मऊ पडते. तर इथे आपण दुसरा घाणा काढतोय आता आणि हा सुद्धा मी पाकात टाकलेला होता. थोडंसं आलटून पालटून घ्यायचं, म्हणजे जिलेबीला पाक चांगला लागतो. पाक थोडासा पातळ असल्यामुळे तो जिलेबीच्या आत चांगला पडतो. आता मला चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. तर ही बघा छानपैकी जिलेबी आता मी इथं तेलामध्ये घातलेल्या आहेत. तळून घ्यायच्या चांगल्या गुलाबीसर रंगावरती. कच्च्या नाही काढायच्या, गुलाबीसर होणं जरुरी आहे, तरच जिलेबी दुसऱ्या दिवशीपर्यंत चांगली कुरकुरीत राहते. हे बघा, ही तयार झालेली आहे आपली जिलेबी. छान गुलाबीसर रंग आला आहे. हे लगेचच आता डायरेक्ट पाकात टाकायची आणि थोडी उलटायची पालटायची. उलटी पालटी झाली की हा पाक जो आहे तो चांगला जिलेबीला चिकटतो आणि जिलेबी छान गोडसर लागतात. आता हे पुढचा एक घाणा काढून दाखवते मी. मला आता खरोखरच छान प्रॅक्टिस झाली इथे, त्याच्यामुळे छान गोलाकार पडलेली आहे ही जिलेबी.
हे पहा, जिलेबी चांगली होण्यासाठी जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची. जर हे पातळ झालं तर वाकड्या तिकड्या होतील आणि जर व्यवस्थित कन्सिस्टन्सी असेल तर छान गोलाकार पडतं. आता हे आत्ता टाकलेल्या जिलेबी चांगल्या उलटवून पालटून घेते. पाक थोडासा कोमट असणं जरुरी आहे आणि तो थोडासा स्टिकी असायला पाहिजे, एकतारी किंवा गोळीबंद नको. आता हे शेवटची आहे जिलेबीचं बॅटर. आता ही शेवटची जिलेबी घालते आहे मी आता आणि छान गोलाकार पण तयार झालेली आहे ही. हे बघा, हे आता मला दाखवते आहे मी ही. आणि आता हे बघा, ही काढलेली जिलेबी आहे. रंग पण खूप छान झालेला आहे, छान कुरकुरीतसुद्धा झालेल्या होत्या. पाकामध्ये थोडंसं आपण वेलचीची पावडर घातली की जिलेबीला ती एक स्वाद चांगला येतो, त्याचा एक प्रकारचा वाचन. सगळ्या जिलेब्या तयार झालेल्या आहेत, प्रेझेंट करते आहे मी. पुढची रेसिपी विंटर स्पेशल चकवताची भाजी. थँक्यू फ्रेंड्स.